बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। अवघ्या 2 महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं देशातील मध्यमवर्गीय, असंघटित कामगार आणि शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली। वार्षिक 5 लाखांच्या उत्पन्नावर प्राप्ती करात सवलत देण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी वार्षिक 6,000 रुपयांचं अनुदान, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मासिक 3,000ची पेन्शन, शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी व्याज सवलत या महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्यात। तसंच 36 वस्तूंवरील कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे। संरक्षणासाठी 3 लाख कोटी रुपये, तर फूड फॉर ऑल साठी 1,70,000 कोटी, रेल्वेसाठी 64,000 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे। 40,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर TDS आकारला जाणार नाही ही घोषणा करून सिनियर सिटीजन्सना खुश केलंय। लेखा अनुदान असतानाही पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न झालाय। केंद्रातील मोदी सरकारचा 6वा अर्थसंकल्प हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत सादर केला। या अंतर्गत मध्यमवर्गीय, शेतकरी, घरकामगार यांच्यासह असंघटित क्षेत्रातील कामगार यांना खुश करण्याचा प्रयत्न झालाय। 5 लाखांपर्यंतच्या व्यक्तिगत उत्पन्नावर यापुढे कोणताही कर लागणार नसल्याचं सरकारनं जाहीर केलंय। भविष्य निर्वाह निधी आणि मान्यताप्राप्त फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या करदात्यांना 6.5 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एका पैशाचाही कर द्यावा लागणार नाही। आत्तापर्यंत करपात्र उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख होती। या मर्यादेत वाढ होण्याची अपेक्षा गेल्या काही महिन्यांपासून व्यक्त केली जात होती। ही अपेक्षा पूर्ण करताना सरकारनं करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवून थेट 5 लाखांवर नेली आहे। कररचनेतील या बदलाचा देशातील 3 कोटी करदात्यांना थेट फायदा होणार आहे। मागील अर्थसंकल्पात लागू करण्यात आलेली स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 40,000वरून 50,000 करण्यात आली आहे। बँक आणि टपाल खात्यातील ठेवींवर मिळणारं 40,000 पर्यंतचं व्याज करमुक्त असेल। याआधी ही मर्यादा फक्त 10,000 इतकी होती। मोदी सरकारनं आज शेतकऱ्यांना खुशखबर दिली। दुष्काळ आणि नापिकीच्या समस्येला तोंड देणाऱ्या देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6,000 रुपये जमा करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे। 2 हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मालकी असलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असून एकूण 12 कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे। गेल्या 4.5 वर्षात सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले। याच प्रयत्नांचा भाग म्हणून पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्येही वाढ करण्यात आली आहे। याशिवाय आता वर्षाला थेट 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतील। 2-2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातील। या योजनेपोटी सरकारी तिजोरीवर एकूण 75,000 कोटींचा भार पडणार आहे। 1 डिसेंबर 2018 पासून ही योजना लागू होणार असून लवकरच पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल असं पीयूष गोयल यांनी सांगितलं। रोजगाराची हमी नसलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्ती वेतन मिळणार असून 7,000 रुपये बोनसची घोषणा करण्यात आली आहे। यामुळे प्लंबर, मोलकरीण, शेतमजूर, पशुसंवर्धनातील मजुरांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे। यंदापासून पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना लागू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 15,000 पर्यंत मासिक उत्पन्न असणाऱ्या असंघटित कामगारांना दरमहा 3,000 रुपये निवृत्ती वेतन मिळू शकणार आहे। त्यासाठी त्यांना 100 रुपये सरकारी खात्यात जमा करावे लागतील। 60 वर्षांवरील कामगारांना याचा लाभ घेता येईल। 21,000 रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्यांना 7,000 रुपये बोनसची घोषणा आज झाली। असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ग्रॅज्युटीची मर्यादा 10 लाखांवरून 30 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। तसंच एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर सरकार 6 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देणार आहे। ही मदत आधी 2.5 लाख रुपये होती। 21,000 पर्यंत कमाई करणाऱ्या कामगारांना ESI कवच देण्यात आलंय। आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी आश्वासक चित्र निर्माण करणाऱ्या घोषणा पीयूष गोयल यांनी केल्यात। संरक्षण खात्याच्या निधीमध्ये घसघशीत वाढ करण्यात आली असून यंदा संरक्षण खात्याचा एकूण खर्च 3 लाख कोटी रुपये असणार आहे। विविध मिसाइल्स, निवृत्ती वेतन, मासिक पगार या सर्वांसाठी देण्यात आलेल्या निधीत वाढ करण्यात आली आहे। 40 वर्षांपासून रखडलेला 1 रँक 1 पेन्शनचा प्रश्न आम्ही सोडून जवानांना हक्काची पेन्शन मिळवून दिल्याचा दावा कार्यकारी अर्थमंत्री गोयल यांनी केलाय। आत्तापर्यंत 35,000 कोटी रुपयांच्या पेन्शनचं वाटप करण्यात आलंय। पेन्शनच्या रकमेत दुप्पट वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। जवानांचे पगारही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहेत। तसंच 2022 पर्यंत अंतराळात मानवी यान पाठवण्यासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याची घोषणा करण्यात आली आहे। शेतीशी निगडित व्यवसाय, मत्स्यपालन, पशुपालन यासाठी 2% व्याज सवलत जाहीर झाली आहे।
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यालाही कृषी कर्जावरील व्याजात सवलत मिळणार आहे. इन्कम टॅक्सची प्रक्रिया पूर्ण स्वयंचलित केली जाणार आहे. तसंच कॅपिटल गेन अंतर्गत 2 रहिवासी संकुल खरेदीसाठी सवलत मिळणार आहे. घर खरेदी करणाऱ्यांना कमी जीएसटी लागावा यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 5 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना किमान जीएसटी भरण्याची सवलत जाहीर करण्यात आली आहे. सर्वच घटकांना काहीतरी पदरात टाकण्याचा प्रयत्न केला आहे.